नमस्कार. आयशास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्री. त्यासाठी मी आज बनवणार आहे शाबू वडे. हे बघा 1 किलो शाबू घेतलेले आहेत मी. स्वच्छ 3-4 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यामधलं सगळं स्टार्च काढून घेतलेलं आहे. 1 किलो शाबूला 1 किलो बटाटा घेतलेला आहे. बटाटा शिजवून खिसून घेतलेला आहे. जर असाच बटाटा स्मॅश केला तर त्याच्या गाठी राहतात. त्यासाठी मी हा खिसून घेतलेला आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्याचं वाटण केलेलं आहे. जिरे, हिरवी मिरची आणि मीठ, सैंधव मीठ घातलेलं आहे त्यामध्ये. हे 1 ते 1.5 चमचा सैंधव मीठ आहे, 1 लिंबू आणि हे शेंगदाण्याचं भरडं कूट आहे, जे आपण त्या वड्यामध्ये घालणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, सगळ्यात आधी आपण या परातीत शाबू घेणार आहोत. हे बघा, मी हे शाबू घेतलेले आहेत परातीमध्ये. कसा सुटसुटीत झाला आहे बघा शाबू. जरासुद्धा याच्यामध्ये स्टार्च नाही आहे. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शाबू. यामधलं सगळं स्टार्च काढून घ्यायचं आहे. भरपूर जणांची तक्रार असते की शाबू खाल्ल्यानंतर पोट गच्च होतं. तर यामधील स्टार्च जर आपण काढून घेतलं तर पोट अजिबात गच्च होत नाही. आणि हे बघा, अशा पद्धतीनं धुवून घ्यायचं आहे शाबू. आणि 7 ते 8 तास मी हा शाबू भिजवला होता. आता यामध्ये आपण हा किसलेला बटाटा घालून घेऊया. बटाटा किसल्यामुळे याच्यात अजिबात गाठी राहिलेले नाही आहेत. जर बटाट्यात गाठी राहिल्या तर वडा फुटूही शकतो. त्यामुळे बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे, असा खिसून घ्यायचा आहे एकदम. आता यामध्ये आपण हे हिरवी मिरची घालणार आहोत. मीठ, हे आपण सैंधव मीठ घेतलेलं आहे. आणि हे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. यामध्ये मी आता लिंबू पिळणार आहे. लिंबू पिळल्यामुळे वड्याची टेस्ट खूप छान येते. चला आता आपण पीठ मळून घेऊया. हे बघा, हे शाबू वड्याचं पीठ मळून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता याला 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे आपल्याला 15 मिनटं हे पीठ. आता आपण चटणीची तयारी करून घेऊया. हे बघा, आता शाबू वड्याबरोबर खाण्यासाठी मी हे खोबऱ्याची चटणी करणार आहे, ओल्या नारळाची चटणी. तर ओला नारळ एक घेतलेलं आहे मी आणि त्याच्या पाठीमागचा काळा भाग सगळा काढून घेतलेला आहे आणि खिसून घेतलेला आहे हा नारळ. 1 वाटी शेंगदाणे, सैंधव मीठ आहे 1 चमचा, लिंबू 1, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा साखर. आता आपण चटणी करूया. हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे, शेंगदाणे घातलेत, हिरवी मिरची, साखर आणि हे मीठ, सैंधव मीठ आहे हे. आता यामध्ये मी लिंबू पिळणार आहे. तुम्हाला जर दही पाहिजे असेल तर तुम्ही दही घालू शकता. हे बघा, खोबऱ्याची चटणी आपली तयार आहे. आता आपण वडे करून घेऊया. बघा, वडे करण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. आता आपण पीठ बघूया. तयार झालं आहे आपलं पीठ. आता वडे करून घेऊया आपण याची. अशा पद्धतीने हे वडे करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मी हाय केली होती. आता यामध्ये आपण वडे सोडून घेऊया. आता गॅसची फ्लेम लो करायची. बघू शकता तुम्ही. आता 5 मिनिटांनी याला पलटी करायचंय. हे बघा, पूर्णपणे भाजलेत आपले हे वडे. आता आपण याला काढून घेऊया. पुरीत झालेले आहेत एकदम. अशा पद्धतीने हे वडे आता काढून घ्यायचे. हे बघा, तयार आहेत आपले शाबू वडे. अगदी क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण शाबू बटाट्याचं थालीपीठ करणार आहोत. हे बघा, आता आपले शाबू वडे करून झालेले आहेत आणि आता मी बनवणार आहे शाबूचं थालीपीठ, शाबू बटाट्याचं थालीपीठ. कोणाला वडे आवडत नसतील तर त्यांनी हे शाबू बटाट्याचं थालीपीठ करून खाल्लं तरी चालतंय. त्यासाठी मी 1 वाटी शाबू घेतलेला आहे. तो काही भिजवलेला नाही आहे, असा शाबू आहे तो.
आणि 1 वाटी बटाटो तो खिसून घेतलेला आहे, शिजवून खिसून घेतलेला आहे. आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या आहेत या, त्याचप्रमाणे सेंधव मीठ आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हा शाबू आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, गॅसवरती कढई ठेवलेली आहे, गरम झालेली आहे कढई. आता आपण यामध्ये शाबू घालून घेऊया. शाबू आपल्याला चांगल्या पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला शाबू मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. हे बघा, शाबू आपले भाजलेले आहेत. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आपण काढलेले आहेत. एक 5 मिनिटं थंड होऊन द्यायचे त्याला आणि मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर. हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा शाबू टाकलेला आहे. आता आपल्याला याचं पीठ करून घ्यायचं आहे मिक्सरवरती. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळणीनं. हे बघा, पीठ चाळून घेतलेलं आहे मी चाळणीने. आता आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची बारीक करायची. हे बघा, याची मिरचीची पेस्ट टाकायची आहे त्यामध्ये. हे सेंधव मीठ घेतलं होतं मी, ते सेंधव मीठ घातलेलं आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये आता हा खिसलेला बटाटा घालायचा आहे आपल्याला. आणि ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. जर या बटाट्यामध्ये आपल्याला पीठ मळता येत नसेल तर थोडं थोडं पाणीही घालू शकता तुम्ही, पण थोडं थोडंच पाणी घालायचं आहे. तर हे बघा, आपलं पीठ मळून तयार आहे. याला 10 मिनिटं ठेवूया आपण विसरण्यासाठी. हे बघा, आता आपण याचे पराठे करून घ्यायचे. मी हे तेल लावून लाटणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी हा पराठा लाटून घेतलाय बघा. हे बघा, गॅसवरती तवा पण ठेवलेला आहे, त्याच्यावरती तेल टाकलेलं आहे. आता आपण पराठा शेकून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही हा पराठा करू शकताय. बघा किती छान भाजलाय बघा हा. हे बघा, आपला पराठा शेकून झालेला आहे. दोन्ही बाजूनी शेकलेला आहे आपला पराठा. आता आपण काढून घेऊया. हे बघा, तयार आहे माझी महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी. शाबू वडे आहेत हे. हा शाबू बटाट्याचा पराठा आहे. ताक, ही चटणी आहे शाबू वड्याबरोबर खायची, आणि हे दही. तर शाबू वडे पण खूप छान झालेले आहेत आणि हा पराठा पण खूप छान लागतो. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती सोबतच प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओज तुम्हाला अपलोड झालेले पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे माझ्या या यूट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अशा नवनवीन रेसिपीज. थँक्यू.